रामकृष्ण हरी मंडळी, आपलं नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपल्या अश्विनी फार्मर चॅनलमध्ये आज नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हे बा याशी पपईची झाडं लावलेली आहे मी. तिला बारीक बारीक कळे आलेले आहे. आता तिला समजा अशा महिन्यामध्ये पपया येतील मित्रांनो. ही पाही अशी मक्का आलेली आहे. त्या दुसऱ्या रानातली सोंगाला आलेली आहे आणि थोडी हिरवी आहे अजून. तिला तरी 8 ते 15 दिवस दम आहे थोडा अजून. तेव्हा इथं मिरच्या लावलेल्या आहे मी. तेव्हा कशा मिरच्या आलेल्या आहे. तेव्हा मिरच्या छान तोडल्या त्या 2-3 दिवस झाले तेव्हा. तेव्हा पपई झाडं इथं पण लावलेले आहे. इथं शेपूची भाजी लावलेली होती पण तिला आता बी आलं. एकूण बाकीचे व डांगराचे वेल लावलेले आहे. हे कारल्याचे आहे. हे बघा इथं कारले उगलेले आहे. हे बाई आंबडी लावलेली आहे. तुमच्याकडे असते मित्रांनो अशी आंबडीची भाजी. हे बाई किती छान आलेली खुडली ती. शेतकरी असल्यामुळं भाजीपाला सर्व घरचाच असतो. हे बाई दोडक्याची वेल आहे. काहीतरी खाऊन घेतंय त्यांना. हे बाई बारीक बारीक किती छान लागलेले आता. हे बा हे बा आता किती छानच लागलेले आहे. बारीक होते अजून. हे बा किती छान भाजी आहे. अजून 2-3 दिवसात भाजीला येतील ते. या भेंड्या झाडे सकाळी भेंड्या तोडले ठेवल्या. हे बा सकाळी उपास असल्यामुळं भेंड्या तोडून घेतले. एवढे भेंडीचे झाड आहे आपले. नवरात्रीसाठी भेंड्या लागते मग विकत नाही आणते. विकत आणल्याच नाही घरच्या असल्यामुळं. आळूची पानं बी लावलेले आहे मी. हे बा किती छान पानं आलेली आहे. हे बा आता तोडायसाठी आलेले एवढे. हे बा इथं तंबाटे बी आहे. हे बा किती छान तंबाटे. मित्रांनो गवती चहा लावलेली आहे. आपण चहामध्ये टाकतो. पानं वाळलेले आहे तिचे थोडे काढून टाकू आपण ते. हे टाकल्यावर चहा मस्त लागतो. ही बाई काकडीची वेल लावलेली आहे. छोटे ते अजून. ही बाई कोरपड लावलेली इथं. कोरपड समजा काही चटका बिटका बसला चांगली राहते. ही बाई इथं अद्रक लावलेली थोडी. हा ऊस लावलेला आहे. सक्रातीला लागतो त्याच्यामुळं लावून ठेवलाय. हे मुळ्यादाचं औषध आहे. भारी लावलेलं आहे ते. मुळ्यादासाठी योग्य राहतं ते. हे बाई हे पण काकडीचे वेल आहे लावलेले. हे जास्वंदीचं झाड लावलेलं आहे. हे जास्वंदीचं झाड लावलेलं आहे इथं. किती छान फुलं आलेले आहे त्याला. आपल्याला देवासाठी सालभर पुरते हे फुलं. उन्हाळ्यात फुलं असतात, पानगळ्यात बी, हिवाळ्यात बी. कसा वाटला आमचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. रामकृष्ण हरी सगळ्यांना.